आजची रेसिपी खूप स्पेशल आहे कारण की आजची रेसिपी माझ्या नवऱ्याच्या हातची स्पेशल चिकन लपेटाची रेसिपी आहे आणि मस्त झणझणीत बनते। मी तुम्हाला इन्ग्रेडियंट्स सांगते, समोरची सर्व रेसिपी तो तुम्हाला बनवून दाखवेल। इथे तेल घेतलेलं आहे, कांदा खोबऱ्याचं वाटण घेतलेलं आहे, बारीक कोथिंबीर, त्यासोबतच बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेले लसूण, 2 स्लाइड केलेल्या इथे मिरच्या घेतल्या हिरव्या, काही खडे मसाले, अर्धा किलो चिकन, स्पाइसेसमध्ये आपलं घरगुती तिखट घेतलेलं आहे आणि रेड चिली पावडर, काश्मीरी रेड चिली पावडर घेतला आहे, कलरसाठी थोडीशी हळद, मीठ, धनेजिरे पावडर आणि चवी घरगुती काळा मसाला घेतला आहे। तेल गरम झालं की जिरं मोहरी टाकून घ्यायची, जिरं मोहरी तडतडली की काही खडे मसाले पण टाकून घ्यायचे, बेसिक खडे मसाले यूज करा। त्यानंतर यामध्ये बारीक मीडियम साईजचा चिरलेला कांदा सुद्धा ॲड करून घ्यायचा, कांदा चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचा। त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला लसूण सुद्धा टाकून घ्यायचं, हे सर्व चांगलं परतवून घ्यायचं। 2 स्लाइड केलेल्या मिरची आपल्या हिरव्या त्यासुद्धा यामध्ये ॲड करायचं, हे सर्व चांगल्या प्रकारे गोल्डन ब्राऊन होतपर्यंत आपल्याला इथे परतवून घ्यायचं आहे। इथे मस्त आपलं असं गोल्डन ब्राऊन झालं की त्यामध्ये आपल्याला इथे कांद्या खोबऱ्याचं आपल्याला इथे वाटण टाकून घ्यायचं आहे। हे वाटण टाकून घ्यायचं आणि वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे। अशा प्रकारे छान वाटण परतवून घेतलं, तेल सुटलं की आपले काही बेसिक जे आपले मसाले आहेत ते टाकायचे। घरगुती तिखट टाकून घ्यायचं आणि रेड चिली पावडर, जे काश्मीरी रेड चिली पावडर असते, छान कलर येते याच्याने, हे सुद्धा टाकून घ्यायचं। थोडीशी हळद टाकायची, चवीपुरतं मीठ, धनेजिरे पावडर, घरगुती काळा मसाला पण टाकायचे। तुम्हाला घरगुती काळा मसाला कसा बनवायचा रेसिपी पाहिजे असेल तर नक्की सांगा, मी नक्की शेअर करेन। आणि त्यानंतर सर्व मसाला ॲड केल्यानंतर याला चांगल्या प्रकारे तेल सुटेपर्यंत तेलामध्ये छान शिजू द्यायचं, चांगलं मसाला चांगलं परतवून घ्यायचं। अशा प्रकारे थोडंसं यामध्ये पाणी टाकायचं जेणेकरून मसाला जळणार नाही। चांगल्या प्रकारे मसाल्याला तेल सुटेपर्यंत झाकण लावून असं शिजू द्यायचं। मसाल्याला जसं मस्त असं तेल सुटलं की त्यामध्ये आपल्याला अर्धा किलो छान स्वच्छ धुतलेलं चिकन ॲड करून घ्यायचं आहे। चिकन चांगलं ॲड केलं की मसाल्याला चांगल्या प्रकारे कोट करून घ्यायचं आणि यामध्ये आपण पाणी वापरणार नाही आहे, थोडंसं लागलं तर पाणी यूज करू शकता, पण पाण्याचा वापर खूप कमी करायचा आहे। फ्रेश कोथिंबीर टाकायची, अशा प्रकारे फिरवायचं, झाकण ठेवायचं। त्यानंतर पुन्हा थोड्या वेळाने चेक करायचं, फिरवून घ्यायचं एकदा, जेणेकरून मसाला खाली लागणार नाही। आपल्याला पाण्याचा वापर नाही करायचा जास्ती, त्यामुळे आपल्याला थोड्या थोड्या वेळात चेक करून याला शिजवायचं आहे। छान फिरवून घ्यायचं आणि मस्त चिकन शिजल्यानंतर फ्रेश अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि मस्त सर्व करायचं। त्यावर मस्त असं निंबू पेरायचं आणि मस्त असा चिकन लपेटा रेडी आहे। रेसिपी आवडला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक लाईक माझ्या नवऱ्यासाठी तर बनतेच। थँक्यू।